नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. घरात जर सतत भांडणं होत असतील, कुटुंबात तणाव असेल तर काय करावं? आणि या विषयावर आपण स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सर्वात आधी तर आपण घरातील भांडणांची कारणं जाणून घेऊ. अहंकार आणि हट्ट, पैशांबद्दलचे वाद, नात्यातील गैरसमज, इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप, चुकीची वाणी आणि राग. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, धीर धरा, संयम ठेवा. घरातील शांती टिकवायची असेल तर वाणीवर नियंत्रण ठेवा. सद्गुरूंच्या नामस्मरणाने घरातील नकारात्मकता नाहीशी होते. स्वामी म्हणतात, यावर उपाय पण आहे. ते उपाय काय आहे ते आपण बघू. दररोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ जप करा. 2. घरात एकत्र बसून प्रार्थना करा. 3. कोणाच्याही बोलण्याला लगेच उत्तर देऊ नका और शांततेने ऐका. 4. अहंकार बाजूला ठेवा, नातं वाचवणं हे महत्त्वाचं आहे. 5. आठवड्यातून एक दिवस कुटुंब एकत्र वेळ घालवा. 6. प्रत्येकाने आपल्या चुकीची कबुली द्यायला तयार असावं. यावर स्वामी महाराज एक प्रेरणादायी गोष्ट सांगतात. एकदा एका कुटुंबात सतत भांडणं व्हायची. त्यांनी स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊन विचारलं, महाराज, आमच्या घरात शांती कशी येईल? स्वामी म्हणाले, एकमेकांच्या चुका पाहणं सोडा, एकमेकांचे गुण पहा. आणि ते कुटुंब जेव्हा नामस्मरण करू लागलं, संयमाने बोलू लागलं, तेव्हा त्यांच्या घरात शांतता प्रस्थापित झाली. घरातील भांडणं थांबवायची असतील तर संयम, प्रार्थना आणि आपुलकी हाच उपाय. स्वामी समर्थ सांगतात, धीर धरा, सर्व मंगल होईल. तर मंडळी, हे होतं आजचं मार्गदर्शन. जर तुमच्या घरात भांडणं होत असतील तर आजपासूनच स्वामी समर्थांचा संदेश आपल्या जीवनात उतरवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. जय स्वामी समर्थ.